आज आपण बनवणार आहोत एक खूपच चविष्ट, सोपी आणि हेल्दी अशी मेथीची भाजी। ही भाजी झटपट होते आणि चवीला पण खूप छान लागते। ही तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबतही खाऊ शकता। तर रामकृष्ण हरी मंडळी, मी प्राजक्ता क्रेझी बाईट्स इन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करते। या ठिकाणी मी एक मेथीची पेंडी घेतलेली आहे। तिला नीट करून चांगलं स्वच्छ धुवून पण घेतलेलं आहे। आम्ही घरी भाजी करताना तर मेथीची काही चिरत नाही, याचे देठ होते ते एकदम सॉफ्ट होते। तुम्ही बघू शकता की कसे तुटते ते, त्याच्यामुळे मी थोडेफार देठ पण घेतलेले आहेत। तर ही झाली आपली स्वच्छ केलेली भाजी। आता एका वाटीमध्ये मी 3 चमचे मुगाची डाळ भिजत घातली होती। ही तुम्ही 10-15 मिनिटासाठी पण भिजत ठेवू शकता किंवा त्याच्यापेक्षा जास्त टाइमसाठी पण भिजत ठेवू शकता। तर हिला आपण बाजूला ठेवून या ठिकाणी मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे 3 चमचे। याला जास्त बारीक करायचं नाही, असं थोडंसं दाणेदारच कूट ठेवायचं। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की मी कसं कूट ठेवलेलं आहे। या ठिकाणी एका कढईमध्ये मी आता 2 पळ्या तेल टाकून घेत आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा मी बारीक कट केलेला लसूण टाकणार आहे। लसूण टाकला, लसूण थोडासा फ्राय झाला की त्याच्यामध्ये मी 4-5 मिरच्या ठेचून घेतलेल्या होत्या, त्या मिरच्या पण टाकलेल्या आहेत। या मिरच्या टाकून याला चांगला आपण कलर थोडाफार चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं। याचा कलर चेंज झाला की मग आपण याच्यामध्ये आता मेथी टाकणार आहोत। मेथी एकदम आपल्याला टाकायची नाही, मेथी थोडी थोडी करून ॲड करायची, त्याला मिक्स करायचं। भरपूर जण याच्यामध्ये कांदा वगैरे टाकतात, पण आपण एकदम सिंपल वेने ही भाजी बनवणार आहोत। थोडी थोडी करून भाजी ॲड केल्यानंतर आता शेवटी मी मुगाची डाळ पण याच्यामध्ये ॲड करणार आहे, जी आपण भिजवलेली होती। डाळ ॲड केल्यानंतर आपण याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये आपण स्टार्टिंगलाच मुगाची डाळ टाकणार आहोत, जेणेकरून आपली जी भाजी आहे आणि डाळ आहे ती छान दोन्हीही वाफून निघेल। आता याच्यामध्ये मी 1 छोटा चमचा मीठ टाकलेला आहे। मीठ टाकल्यानंतर आपण याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। तुम्ही तुमच्या टेस्टनुसार त्याच्यामध्ये मीठ ॲड करा। मीठ टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता की भाजीला कसं थोडं थोडं पाणी सुटायला लागलेलं आहे। भाजीला जे पाणी सुटलेलं आहे त्याच्यातच मुगाची डाळ पण आणि भाजी पण हे दोन्ही चांगल्या प्रकारे शिजून निघत आहे। आता थोडंसं पाणी आटलं की मग याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट ॲड करणार आहोत। या ठिकाणी मी 3 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं होतं। तुम्ही तुमच्या आवडीनुसार 1-2 चमचेही ॲड करू शकता, कमी जास्त करू शकता। आता हे टाकल्यानंतर आपण याला चांगल्या प्रकारे मिक्स करणार आहोत। या भाजीला आपण जिरीची, मोहरीची अशी कोणतीही फोडणी दिलेली नाही आणि किंवा याच्यामध्ये आपण कांदाही टाकलेला नाही। याच्यामध्ये मला थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मी याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे। मीठ ॲड केल्यानंतर आपण याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। ही भाजी आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरच बनवायची आहे। आता आपली भाजी तयार झालेली आहे, तर चला हिला एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर अशी होती आजची आपली टेस्टी मेथीची भाजी। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी सोबत।